दाभोळ कन्या शाळा प्रकरणी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज 6 फेब्रुवारी तहसीलदार प्रांगणामध्ये उपोषण केलं। दाभोळ ग्रामपंचायत आणि पालकांमध्ये विद्यार्थ्यांनी कुठे बसावं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। हा वाद आता उपोषणापर्यंत जाऊन पोहोचलाय। याआधी दाभोळ ग्रामपंचायत सदस्यांनी 26 जानेवारीला उपोषण केलं। यानंतर आता मात्र दाभोळ कन्या शाळा प्रकरणी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी आज उपोषण केलेलं आहे। मुलींचं होणारं नुकसान, मुलींची होणारी हेळसांड याला सर्वस्वी जबाबदार दाभोळ ग्रामपंचायत असेल असं उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। आमची जिल्हा परिषद कन्या शाळेचा जो वरील छप्पर दुरुस्ती व्हावा यासाठी वेळोवेळी शाळा व्यवस्थापन कमिटीने शिक्षण विभाग, ग्रामपंचायत यांच्याकडे रितसर पत्रव्यवहार करून देखील याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं आहे। आणि आता तसेच ग्रामपंचायतीने देखील 6 महिन्यापूर्वीच ही शाळा दुरुस्ती व्हावी त्या शाळेसाठी आमच्या ग्रामपंचायतीकडे फंड पुरेसा नसल्यामुळे ती शाळा दुरुस्ती गट शिक्षण विभागाने करावी असे त्यांचा मागणी पत्र आहे। आणि आता या शाळेला 2+2+10 असे 14 लाख दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झालेला आहे। हीच ग्रामपंचायत एकीकडे म्हणते की शाळा दुरुस्तीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि आता शाळा दुरुस्तीसाठी समजा निधी कुठून तरी मंजूर झालेला आहे। म्हणजे शाळेचा छप्पर दुरुस्ती करण्यासाठी जो ठेकेदार नेमलेला आहे, बांधकाम विभागाची माणसं तिथे काम करण्यासाठी आली होती, त्यावेळी या ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि तिथे जाऊन पूर्णपणे विरोध केलेला आहे। मला तर या पलीकडे असं म्हणायचं आहे की ह्याच कन्या शाळेमध्ये जे विद्यमान सरपंच त्यांनी या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि आता ते विद्यमान सरपंच झाले। जर का या कन्या शाळेमध्ये शिकलेल्या विद्यमान सरपंचच जर शाळा तोडण्याचा आदेश देत असतील तर ह्याच्या मागचं राजकारण काय नाही हे आम्ही समजायचं तरी कसं। मला तर असं वाटतंय कन्या शाळा सोडून तिथं दुसरा कुठला राजकीय हेतू पुरस्कार तर नाही ना। त्यांना जर असं म्हणायचं आहे की कन्या शाळा सोडून, एकीकडे म्हणतात की कन्या शाळा तोडून तिथे आम्ही एक प्रशस्त हॉल बनवून आणि व्यायामशाळा करू, ह्याच्यामध्ये गावाचा विकास आहे। जर का तिथे प्रशस्त हॉल करून आणि कन्या शाळा तोडून तिथे व्यायामशाळा होईल, ह्याच्यात गावाचा विकास आहे का? ह्याच्या मागे काही वेगळाच व्यापार उद्योगाचा निर्णय नाही आहे असं आम्हाला वाटतंय। आमची दाभोळ शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था केली तर ह्या शाळेची डागडुजी कधी होणार? जरी ग्रामपंचायतच्या हद्दीत असेल तर जी वर्क ऑर्डर निघाली आहे ती खोटी आहे का, असा सवाल या उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलाय। शाळेचं काम का करू देत नाही यामध्ये आर्थिक गणित असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलेला आहे। आम्हाला ही शाळा हवी आहे, जर आमच्या मुली शिकल्या नाहीत तर याची जबाबदारी दाभोळ ग्रामपंचायतची असेल असं दाभोळमधील पालकांचं, विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। स्वतःचा विकास आणि आर्थिक गणित असल्यामुळं दाभोळ ग्रामपंचायतला शाळा नको असं ह्या पालकांचं आणि उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे। दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आलंय। दाभोळ कन्या शाळा प्रकरणाची चौकशी करून योग्य निर्णय देण्याचं आश्वासन देखील अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। जिल्हा परिषद बांधकाम चिपळूण या प्रकरणी कार्यकारी अभियंता 9 फेब्रुवारीला दाभोळला येऊन योग्य निर्णय देण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर हे उपोषण आता स्थगित करण्यात आलं। आज आपण इथे उपोषणाला बसलोय त्याचं कारण म्हणजे ग्रामपंचायतीने आपल्या शाळेच्या बांधकामाला जो विरोध केला होता, म्हणजे वर्क ऑर्डर आली आहे त्याला आपल्याला 4 लाखाची, तरी पण ग्रामपंचायतीमध्ये ही जागा आमच्या मालकीची आहे आणि त्यामुळे आम्ही इथं कोणत्याही प्रकारचं बांधकाम करून देणार नाही। त्यामुळे आम्ही त्यांना असा प्रश्न केला पण की बुवा ग्रामपंचायत म्हणजे काय? कारण ग्रामपंचायत म्हणजे जर गावाचीच जागा असेल, शाळा गावाची असेल तर मग तुमचा विरोध कशासाठी? तर आता मग अशी म्हटल्याप्रमाणे की ग्रामपंचायतीने गेली 6 महिन्यापूर्वीच जे पंचायत समितीकडे शिक्षण विभाग गट विकासाकडे एक प्रस्ताव केला की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे पण तो तुम्ही करावा, असं पण त्यांचा एक पत्र गेला होता। मग तेव्हा त्यांचा विचार वेगळा होता आणि आज त्यांचा विचार बदलला काय, असा मग एक मुद्दा आम्हाला प्रश्न पडतो त्याच्यावरती। नंतर आता आज उपोषणाला बसलो आम्ही, कारण गेली 15 दिवस झाले साधारण आम्ही 18 तारखेला आपण जो शाळेचं बांधकाम सुरू केला त्यानंतर सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला की आम्ही उपोषणाला बसतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। आज बसल्यानंतर आता त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी ते 9 तारखेला येणार आहेत आपल्याकडे, त्याच्या संदर्भात जो डिसिजन देणार आहेत असं ते म्हटलेत। त्यामुळे जर ते 9 तारखेला आपल्याला हवं तसं म्हणजे आपल्या शाळेचं बांधकाम करण्यासाठी तर त्यांनी निर्णय दिला तर ठीक आहे, नाही तर आपण पुन्हा उपोषणाला बसणार आहोत।
आमची मागणी हेच आहे, आमचे जे मुलं शिकून पुढे गेलेले आहेत, अजून आमची मुलगी तिथेच परत तिसरी मुलगी शिकते तिथेच वर्गामध्ये आहे, पण ते वर्गामध्ये छप्पर पुढे मोडल्याप्रमाणे आमचं म्हणणं असं आहे, जे आमची कन्या शाळा आहे तिथेच आम्हाला दुरुस्त करून पाहिजे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यानंतरही आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिलेला आहे। कोकण कट्टा लाईव्ह, दापोली, रत्नागिरी।